नक्कीच तर नांदेडमधून महत्त्वाची बातमी। भाजप सध्या पिछाडीवर आहे। नांदेडच्या मुदखेडमध्ये भाजप उमेदवार पिछाडीवर आहेत। सिंदखेडामध्ये आपण पाहतोय काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नंबर 1 चा पक्ष सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। काँग्रेस सध्या 11 ठिकाणी आघाडीवर आहे, तर ठाकरे गट 4 जागांवर आणि पवार गट देखील आता 4 जागांवर आघाडीवर गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ हा काँग्रेसच ठरताना पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे, कारण त्र्यंबकेश्वरमध्ये निकालापूर्वीच जल्लोष केला जातोय आणि अजित पवार गटाला विजयाची खात्री सुद्धा आहे। त्यामुळे अजित पवार गटाचे हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी हा विजयाचा विश्वास व्यक्त फक्त केलेला नाहीये, तर थेट जल्लोषच केलाय। अजित पवार गटाला विजयाची खात्री आहे आणि त्याचमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट जल्लोष करण्यासाठी एकत्र आले। गुलाल हा निकालापूर्वीच उधळण्यात आलाय। नक्कीच हे दृश्य देखील आपण पाहतो आहोत। त्र्यंबकेश्वरमध्ये अजित पवार गटाने आता जल्लोष करायला सुरुवात केलेली आहे। अजित पवार गटाला विजयाची खात्री आहे। अजून मतमोजणी बाकी आहे, निकाल येणं बाकी आहे। मात्र सुरेश गंगापुत्र यांच्या उमेदवारांचा हा जल्लोष आपण पाहतो आहोत। कशा प्रकारे गुलालाची उधळण केली जाते आहे। मोठी गर्दी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची आपल्याला त्र्यंबकेश्वरमध्ये पाहायला मिळते आहे। तर अजित पवार गटाला विजयाची खात्री आहे आणि त्याचमुळे हा जल्लोष केला जातोय। नक्कीच